सगळ्यात महत्वाची जर कुठली गोष्ट असेल तर आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला काय व्हायचंय, आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला नेमकं काय करायचंय, आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला नेमकं कुठं पोहोचायचंय. हे ज्याला कळतं तो तिथं पोहोचतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. उदाहरणार्थ तुम्ही कोपरगावच्या बस स्टँडवर दिवसभर उभा राहिला, गाड्या येत आहेत गाड्या जात आहेत, कुणीतरी सायंकाळी विचारलं अरे दिवसभर बघतोय तू स्टँडवरच उभा आहे, तुला कुठं जायचंय का, गाड्या येत आहेत जात आहेत, तू कुठल्याच गाडीत बसला नाहीस असं का. तो उभा राहणारा म्हटला मला जायचंय खरं, गाडीची वाट पाहतोय हे खरं, पण कुठं जायचंय हेच माहिती नसल्यामुळं कुठल्या गाडीत बसायचं हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अनेकांच्या आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण हीच होते, नेमकं जायचं कुठं हेच माहिती नसल्यामुळं गाड्या येतात आणि गाड्या जातात, आम्ही जागेवरच उभा असतो. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. बऱ्याच लोकांचं होतं काय की निर्णयच घेता येत नाही, म्हणजे सगळ्यात मोठी अडचण. काही काही लोकांना विचारावं की मग काय काय करायचं ठरवलंय. एखादा सांगतो मला समाजसेवा करण्याची आवड आहे, आम्ही सरळ सांगतो नको येऊस यात. तो का, हे आवडीचं क्षेत्र नाही. कारण आवड आली की तडजोड आली, आणि तडजोड आली की काम संपलं. म्हणजे माणूस सांगत राहतो मला लहानपणी खूप वाटायचं समाजासाठी काहीतरी करावं, नंतर लग्न झालं आणि मग बायकोचं करता करताच बाकीचं राहून गेलं. नको येऊस यात. हे क्षेत्र आवडीचं नाहीच आहे. मार खावा लागेल, प्रहार सोसावा लागेल, स्वतःला जाळून घ्यावं लागेल, तेव्हा समाज उजळून निघेल. हे सगळं सोसायची जर तयारी असेल तर ये, तर ये. ठरलं पाहिजे काय करायचं आहे. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो, 34 ठरलं मला फलंदाजच व्हायचं आहे, बाकी काही लक्ष दिलं नाही. आयुष्यभर तो फक्त फलंदाजी फलंदाजी आणि फलंदाजीच करत राहिला. तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाणला इयत्ता 9वीत कळालं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो, मला गोलंदाजच व्हायचा आहे. तो तिथून सराव करत राहिला, तो भारतीय क्रिकेट संघात गेला. पण सचिन तेंडुलकर इतकी प्रसिद्धी ख्याती मिळवू नाही शकला का. सुरुवात उशिरा झाली. तुमची सुरुवात जेवढ्या लवकर होईल तेवढ्या अधिक शिखरावर तुम्ही पोहोचाल. हे सगळ्यात महत्वाचं. ठरू द्या आता काय करायचंय तुम्हाला, काय बनायचंय तुम्हाला. आमची अडचण अशी आहे आमचं ठरलेलंच नाही हो, आणि नव्या पिढीचं तर अजिबात ठरलेलं नाही. एखाद्याला विचारावं तुला काय व्हायचंय, बघू आई म्हणते डॉक्टर हो, बाबांचं चाललंय नको इंजिनियरच हो. अरे तुला काय वाटतं, नाही मी अजून ठरवलं नाही. मग करणार काय. बाबा म्हणलेत कायचं नाही झालं तर माझ्या जागेवर चिटकवतो. चिटका. काय अपेक्षा आहेत आमच्या, काय स्वप्न आहेत आमची. आमच्या पोरांच्या उरात स्वप्न पेरायला शिकलं पाहिजे. आम्ही स्वप्न दाखवायला शिकलं पाहिजे त्याला. तुमचा खिसा जेवढा असतो ना तेवढंच तुम्हाला मिळतं, तेव्हा खिसा शिवून घेताना एवढा मोठा शिवून घ्या की तुम्हाला मोठं मिळालं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. स्वप्न मोठी 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 बघायला शिकवा आमच्या पोरांना. बस झालं नाही. असंख्य माणसं आहे. ठरवलं पटकन ठरवलं. छोटा नरेंद्र घरात खेळत होता, पाहुणे आले आणि आलेल्या पाहुण्यांनी त्या नरेंद्रला विचारलं बा तू कोण होणार. आणि तो छोटा नरेंद्र म्हटला मी ड्रायव्हर होणार. वडील बघत राहिले. आपल्यातला कुणी असता तर पहिली वाजवली असती. पाहुण्यांसमोर सगळी. नरेंद्राचे वडील चिडले नाहीत, रागावले नाहीत, म्हणले नरेंद्रा ड्रायव्हरच हो, ड्रायव्हरच हो. पण भिंतीवर कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता सांगणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचं चित्र होतं. नरेंद्राचे वडील म्हणाले ड्रायव्हरच हो, पण या अर्जुनाचं सारथ्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णासारखा ड्रायव्हर हो. स्वप्न दाखवता येतात, मोठी मोठी स्वप्न दाखवता येतात. तेच नरेंद्र वयाच्या 23व्या वर्षी अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये उभा राहिले. भारतीय धर्म संस्कृतीची पताका त्यांनी फडकावली. ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, आणि अफाट टाळ्यांचा कडकडाट झाला. समोरच्या प्रत्येक व्यक्तीला वाटलं रे हो हो हा 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 माझा भाऊ आहे. मानवतेची घातलेली साथ त्या प्रत्येक अमेरिकनच्या काळजाला स्पर्श करून गेली. अरे हो भाऊ आहे हा. 23 वर्षाचा युवक मला भाऊ मानतोय. या 2 शब्दांनी नरेंद्रचे विवेकानंद झाले. तुमचं ध्येय ठरलेलं असेल, ते विलक्षण मोठं असेल, जगाच्या कल्याणाचा वेग त्यात असेल, तर जे असेल ते अंतःकरणापासून येतं आणि जे आतून येतं ते
तुम्हाला घडवतं, मोठं करतं, विलक्षण व्यापक बनवतं. स्वप्न 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 मोठी ठेवा पोरांची, त्याला दाखवा. अडचण काहीच नाही, तू करू शकतोस, तुला होईल, करशील तू. काही माणसं चुका शोधतात आणि ज्यांची मुलं यशस्वी होतात ना, त्यांचे पालक मुलांचं कौतुक करायची संधी शोधतात. आम्ही काय शोधतो? तो न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला, सफरचंदाचं फळ खाली पडलं आणि त्याच्या डोक्यात प्रश्न आला, हे खालीच का पडलं? ही जिज्ञासा त्याला गप्प बसू देईना आणि त्या न्यूटनच्या जिज्ञासेतून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला आणि सगळं जग बदललं. आमच्या पोरांना प्रश्न पडतात, जिज्ञासा संपून टाकली आम्ही, प्रश्नच पडत नाहीत आम्हाला. ही आमची अडचण आहे सगळ्यात मोठी. विचार करा, न्यूटनच्या जागी आपला पोरगा तिथं आहे, सफरचंद खाली पडलं, तू पहिला इकडं तिकडं बघेल. प्रश्नाचा विषय सोडा, आणि जरी एखाद्याला प्रश्न पडला खालीच का पडलं, आणि त्यांनी बाबांना विचारलं, बाबा खालीच का? खा ना ग, तुम आम खाओ ना, गुठलिया क्यों गिनते हो? संपली जिज्ञासा. जग सुधारलंय कशातून? व्यापक कशातून झालं? हे शोध कशातून लागले? जिज्ञासेतून ज्याला प्रश्न पडले त्याने उत्तर शोधली, त्या उत्तरातून विकास झाला. हे सगळ्यात महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ही जिज्ञासा होती. सुरतेवर हल्ला केला, इंग्रजांच्या वखारीमध्ये महाराज शिरले. आता या छाप्यामधले मिळवायचंय काय? पैसा, संपत्ती, सोनं नाणं, काय जे असेल, पण महाराजांची नजर जिज्ञासू आहे. ते विचार करतात, इंग्रज हुशार, इंग्रज विज्ञानात पुढे गेलेले, काहीतरी वेगळं असेल, या इंग्रजांकडे काहीतरी वेगळं असेल. महाराजांची जिज्ञासू नजर भिरभिरत राहिली आणि सापडलं एक कसलं तरी यंत्र महाराजांना सापडलं आणि महाराजांनी ते उचललं, सोबत आणलं. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच महाराजांना माहिती नाही. जिज्ञासा बघा महाराजांची. महाराजांनी पुन्हा इंग्रजांनाच पत्र लिहिलं, ते परवा टाकलेला छापा आम्ही, ते तुमचं यंत्र आणलंय उचलून, पण कशाच आहे ते सांगता का? इंग्रजांनाच विचारतायत. नाही सांगितलं इंग्रजांनी, यंत्र कशाचं आहे ते सांगितलं नाही. पण महाराज स्वस्त नाही बसले, शोध घेतला, कशाचं यंत्र आहे, काय उपयोग आहे याचा. आणि महाराजांना कळालं, हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम उत्तम, छपाई करायचं यंत्र. आणि ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, तळागाळापर्यंत ज्ञान पोहोचवता येईल. हे छपाई यंत्र सुरू व्हायला हवं. महाराजांनी इंग्रजांना पत्र पाठवलं. ते छपाई यंत्र चालवणारा एखादा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. जेवढा काळ महाराज सुरत मध्ये होते तेवढा काळ महाराज ते यंत्र चालू करायचा प्रयत्न करत होते. अखेर महाराज सुरतवरनं निघाले आणि जाताना ते छपाई यंत्र त्यांनी सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं, हे यंत्र चालू करा, छपाई कला सुरू करा. महाराज पुढे महाराष्ट्रात निघून आले आणि महाराजांनी दिलेलं यंत्र त्या भीमजी पारेखनं सुरू केलं आणि सुरत मध्ये हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरू झाला. आजही तो तिथं आहे आणि त्या छापखान्याचं नाव आहे श्री शिवाजी छापखाना. भारतातल्या छपाई कलेचे उद्गाते महाराज आहेत. ही जिज्ञासा तुम्हाला बळ देते. काय 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 करायचं, पुढं अधिक कसं शोधायचं. आमच्या पोरांना प्रश्न पडू द्या, त्याची उत्तरं द्या. त्यातूनच उद्याचं जग घडणार आहे, जग बदलणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं. प्रश्न पडायला हवेत. आमची अलीकडची अडचण आहे तिची आहे, आणि या प्रश्नातूनच त्याच्यात काय आहे ते आम्हाला कळतं. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक गुणांची कल चाचणी घेतली जाते आणि त्याच्यानंतर त्याचं कार्यक्षेत्र ठरवलं जातं. दुर्दैवानं आमच्याकडे तो प्रकारच अस्तित्वात नाही. ज्याला डान्सची आवड आहे त्याला मी गणिताचे प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला सचिन तेंडुलकर व्हायचं आहे त्याला मी इतिहासाचा अभ्यास करायला बसवतो. ज्याला खरंच इतिहासाची आवड आहे त्याला मी तू गोलंदाज झाला पाहिजे उत्तम म्हणून सांगतो. आमच्यात असणाऱ्या नैसर्गिक गुणांची ही हेळसांडच नाही का? काय आहे ते शोधा ना, काय आहे त्याच्यात.
पहिल्यांदा हे शोधलं, शिक्षण त्याला म्हणतात, काय आहे ते शोधा. दुर्दैवानं आमच्याकडे हे घडत नाही, म्हणून 100 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशाला ऑलिम्पिक मध्ये कसं तरी एखादं स्वर्ण पदक मिळतं आणि अवघी 10 कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपानला मात्र 100 स्वर्ण पदक कमावता येतात. याचं कारण ते मुलांच्या गुणांचा शोध घेतात आणि त्याला त्याचाच विकास करायला लावतात. सचिन तेंडुलकर इयत्ता 12वीला इंग्रजीत नापास आहे, पण 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आज सचिन तेंडुलकर वर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे. आमच्या मुलांना गर्दीतले काय बनवतात, त्याच्या माग गर्दी कशी येईल असा का नाही विचार करत आम्ही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी मगाशी दरेकरांना विचारत होतो, तुमच्यातली किती मुलं स्पर्धा परीक्षेला जातात? डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक हे चाकोरी आहे, ठरलेलंच आहे. नवे क्षेत्र किती निर्माण करतात. आम्हाला जमणार नाही का? काय अडचण आहे? तुम्हाला माहिती आहे एरोडायनॅमिक्सच्या नियमानुसार फुलपाखरू आकाशात उडू शकत नाही. त्याच्या शरीराची रचनाच अशी आहे की फुलपाखरू आकाशात उडूच शकत नाही, तरी फुलपाखरू उडतं का? कारण फुलपाखराला एरोडायनॅमिक्सचा नियमच माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला हे जमणार नाही. तुम्हाला माहिती आहे तुमच्या हातून हे होणार नाही. माहिती कशाला करून देत? आमची अडचण काय माहितीये? आमचा पोरगा काहीतरी नव्या वाटा चोकारायला लागला, नव्या वाटा. तुला जमणार आहे का ते? आपल्या घराण्यात कुणी केलंय का? कशाला उगाच माहिती आहे? आमच्या मुलाने विचारलं, हे करू का? तू गप रे. आपण करतो ना, गप रे. आपण गाढवा गप. विषय संपला. तुम्हाला माहितीये महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचे शोध गाढवाने लावलेत. गाढवाकडे अलौकिक गुण आहे. त्याच्या गळ्यात घंटा बांधायचे, जंगलात सोडून द्यायचे आणि त्या घंट्याच्या आवाजाच्या मागे मागे माणसं जात राहायचे. अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढतं गाढव. सगळ्यात जास्त क्षमता आहे त्याच्यात. सगळ्या घाट रस्त्यांचा शोध गाढवाने लावलाय. मग ज्यावेळी आम्ही आमच्या पोरांना गाढव म्हणतो त्यावेळी त्या गाढवासारखा एक तरी अलौकिक गुण त्याच्यात असेल ना. काय आहे तो? शोधा ना, त्याचा विकास करा ना. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण कुठलं? स्मशान. प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण आहे, पण आम्हाला पत्ताच लागत नाही. तो तसाच पडून राहतो. चौघांच्या खांद्यावर आम्ही स्मशानात जातो आणि आमच्या बरोबरच तो गुण तिथंच. असे असंख्यांचे असंख्य गुण तिथं पडलेत, ज्यातून जग घडवता आलं असतं, जग सुधारता आलं असतं, पण काही उपयोग नाही. म्हणून जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण आहे ते. प्रोत्साहन द्या ना, प्रोत्साहन द्या. ज्यांची मुलं जिल्हा पोलीस प्रमुख होतात, ज्यांची मुलं जिल्हाधिकारी होतात, त्यांच्या घरातलं वातावरण तुम्ही कधी बघितलंय का? घडतात तो मुलं त्यांची. आमची का नाही मुलं घडत? प्रेरणा देणं काय प्रकार असतो? अहो, त्यांच्या घरातलं ते मूल उघडं नागडं कपडे न भरताच घरात फिरत असतात. आई चिडत नाही, रागवत नाही, संतापत नाही. त्या मुलाला म्हणते, बाळ किती सुंदर दिसता हो तुम्ही. त्या पोराला आश्चर्य वाटतं, शर्ट नाही, चड्डी नाही, आणि आई म्हणते सुंदर दिसता. ताईला म्हणतो, आई खरंच? म्हणले असे सुंदर दिसता, चड्डी घातल्यावर किती सुंदर दिसाल. ते पोरग पळत जातं, चड्डी घालून येतो. आई आता कसा दिसतो? अहो, चड्डी घातल्यावर एवढे सुंदर दिसता. शर्ट घातल्यावर किती सुंदर दिसाल. पोरग पळत जातं, शर्ट घालून येतं. आई आता कसा दिसतो? अहो, कपडे घातल्यावर एवढे सुंदर दिसता. जराशी पावडर लावली, थोडासा भांग पडला, किती छान दिसाल. पोरग पळत जातं, पावडर लावतं, भांग पडतंय. आई आता कसा दिसतो? तोपर्यंत बाबा आलेले असतात. अहो, अख्ख्या धोंडेवाडीत तुमच्या इतकं कुणी देखणं नाही. पोराला आणखी उत्साह येतो. आजोबाकडे जातो, आजोबा आजोबा मी कसा आहे? अहो, कलेक्टर आहे माझा. संपला विषय. मुलगा कलेक्टरच. काय करायला करावं? काय लागतं? एक कौतुकाची थाप आमच्या पोराला घडवणारी ठरू शकते. एक कौतुकाची थाप. बळ द्या ना, फक्त प्रोत्साहन द्या, प्रेरणा द्या, बस. काही अडचण नाही.